नमस्कार, मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. यात आपण वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती ऐकल्या असतील. काही मुलाखती अगदी अनोख्या, मजेशीर अशा असतील. आज आपल्याबरोबर आहेत अलका भावसार. त्या त्यांच्या आयुष्यातल्या शिक्षिकेच्या अनुभवातले काही अनुभव सांगणार आहेत. वेगवेगळ्या अनोख्या गोष्टी आहेत. तर मी त्यांना आता बोलवते. या भावसार मॅडम. नमस्कार. 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 कशा आहात? छान. छान. आता सध्या कुठे राहता तुम्ही? सध्या मी शाहूनगर चिंचवड. चिंचवडला. आणि तुमचा जन्म कुठचा? जन्म शहादा धुळे नंबर खानदेशात. खानदेशात. बरं 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 बरं. आणि तिकडे तुम्ही किती वर्ष होता? म्हणजे माझं लग्न होईपर्यंत 11वीपर्यंत शिकले. बरं बरं. आणि शिक्षण तिकडेच झालं सगळं? हां, 11वी नंतर लग्न झालं होतं. तिकडे चांगली शाळा होती का? हो. बरं. म्हणजे प्रायमरी शाळा होत्या. बरं. आणि मग नंतर तुमचं लग्न झालं? हो. बरं. मग लग्नानंतरचे काही किस्से किंवा काही अनुभव सांगाल का? लग्नानंतर म्हणजे कसं, एकतर ते पुण्याचे होते. त्यांना पुण्यातल्या मुली पसंत पडत नव्हत्या. ते शहाद्याला म्हणजे मला बघितलं. मी भावाकडे गेले तेव्हा लग्नाला आणि तेव्हापासून ठरवलं की हिच्याशीच लग्न करायचं. बरं. आणि लग्न झालं. बरं. पण कसं झालं, लग्न झाल्यानंतर माझ्या अंगावर थोडी लव असल्यामुळे त्यांनी मला माहेरी पाठवून दिलं. लव होती म्हणून बाहेर पाठवलं? हो. बरं. आणि घटस्फोट पण घेतला माझ्यापासून. बरं. हां हां हां. आणि त्यानंतर मला पुढे शिकणं गरजेचं होतं. हो. आणि त्यावेळेला मी फक्त 11वी होते. मग नंतर BA मी शहाद्यालाच केलं. B.Ed पुण्यात केलं SNDTला. बरं. आणि B.Ed झाल्यावर मी सर्व्हिसला लागले 1980ला. बरं. मग पहिली नोकरी तुमची कुठे? गोहे. बरं. हे कुठे आलं? हे डिंबा धरणाजवळ. म्हणजे भीमाशंकरला जाताना भीमाशंकराच्या जवळ. बरं बरं. तिकडचे काही वेगळे अनुभव सांगू शकाल का? हो. तिथे कसं होतं, माझा एक विद्यार्थी 10वी झाला होता, एकनाथ भवारी म्हणून. तर त्याला आणि तो आईचा एकुलता एक होता. त्याला पोलीसची हे आली होती ऑर्डर. तर आई काही तयार नव्हती पाठवायला की एकच मुलगा आणि त्याला लांब कसं काय पाठवू. मग मी त्यांना समजावून सांगितलं की हे बघा, तुम्ही तुमचं प्रेमापोटी त्याचं आयुष्याचं नुकसान करताय. हो. तर मग त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्या तयार झाल्या. आणि आज तो चांगल्या पोलीस याच्यामध्ये आहे नोकरीला. आणि इव्हन त्याला बायको पण पोलीसच मिळाली. पण त्या भागातली मुलं कुठची यायची, कुठून असायची? आसपासच्या परिसरातली. बरं. हां. पण म्हणजे काय ब्राह्मण जातीचे होते? नाही, फक्त आदिवासी. आदिवासी म्हणजे आजूबाजूचा जो एरिया आहे त्यातल्या आदिवासी भागातल्या आदिवासी विद्यार्थी फक्त यायचे. बरं. दुसऱ्या जातीला अलाउड नव्हतं. अलाउडच नव्हतं. बरं. म्हणजे ह्या सरकारी शाळा होत्या? सरकारी, स्टेट गव्हर्नमेंट. बरं बरं. म्हणजे मग त्याचे काही आश्रमशाळा असतात तसं? आश्रमशाळा. आश्रमशाळा. तिथे मुलं मुली दोन्ही शिकायचे आणि त्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला. पण त्या मुलांना शिक्षणाची आवड होती? हो, होती. होती. आणि त्यांची तळमळ असायची की आपण आपल्या फॅमिलीत काहीतरी करून दाखवायचं. कारण त्या आधीची जी पिढी होती ती सगळं शेती करणारे होते. फक्त शेती करायची आणि शेतीमध्ये मुख्य पीक भात होतं. पण मग हा जो मुलगा आहे, जो एकनाथ, त्यांनी पुढे काय केलं? तो पोलीस झाला. बरं. आणि आज त्याचं स्वतःचं इंद्रायणी नगरला राहतो भोसरीला. स्वतःचं घर वगैरे आहे. खूप छान आहे. म्हणजे एकदम सुखी लाईफ जगतोय तो. बरं. त्याची बायको पण योगायोगाने ती पण पोलीसच मिळाली. भेटतो ना, अधूनमधून भेटतो, फोन करत असतो. आणि त्यानंतर मग काय झालं, एकदा आमच्या गावातले एक गेंजेगुरुजी म्हणून वयस्कर आजोबा होते. तर ते आळंदीला गेले होते. तिथे त्यांना एक मुलगा भेटला, सदाशिव म्हणून बनकर. तर त्याला माझ्याकडे सकाळी सकाळी घेऊन आले आणि मला म्हणले, बाई तुमच्याकडे एवढे विद्यार्थी शिकतात तर याला पण शिकवा. तर मग म्हटलं, हा कुठे तुम्हाला मिळाला? तर म्हणजे मी आळंदीला गेलो होतो. हां. तर तिथे मला भेटला आणि हा बीडचा आहे मूळचा. बीडचा. बीडहून आळंदीला का आला तो? दर्शनाला आला होता तो. एकटाच आला होता. 8 वर्षाचा होता फक्त. अरे बापरे. हा, कारण त्याला शिकायचं होतं. आई वडील त्याला शिकवत नव्हते. पण आई वडिलांनी त्याचा शोध नाही घेतला पण तो नंतर सापडला, लवकर नाही मिळाला. मग यानेच माझ्याकडनं मी नंतर पाठवलं तेव्हा त्यांना कळलं. अरे बापरे. हा. बरं. आणि मग तुमच्याकडे राहायला शिकायला? माझ्याकडे राहायला. मी त्याला शिकवलं. त्याचं खाणं, शिक्षण, कपडे, लत्ते
किंवा वर्षातनं एकदा आई वडिलांकडे जाणं हे सगळं मी त्याला करत होते. बरं. आणि आजूबाजूचे लोकही माझा मुलगा म्हणूनच त्याला ओळखायचे किंवा बाईंचा मुलगा आहे, कारण मी कुठेही गेले तर त्याला बरोबर घेऊन जात होते बरं. आणि माझ्याबरोबरच तो असायचा. पण मग जेव्हा तो तुमच्याकडे आला किंवा त्या बने सरांकडे जेव्हा आला, त्यांनी त्याला त्याच्या घरी नाही पाठवलं? नाही, कारण त्याला शिकायचं होतं. तो जायला तयार नव्हता? तो तयार नव्हता. मग 6 महिन्यांनी मी त्याला घरी पाठवले. त्याला तिकीटाला पैसे दिले आणि घरी पाठवलं. आईवडिलांना भेटून आला, त्यांना सांगितलं की मी असं सामूबाईंकडे राहतोय, शिकतोय. मध्ये काही म्हणले नाही. आणि असं करत करत तो 8वीपर्यंत माझ्याकडे शिकला. बरं. आणि 8वी नंतर मग थोडंसं त्याच्याकडनं एक चूक झाली की आमच्या वर्गाच्या कर्मचाऱ्यांसाठी त्याने दारूची बाटली आणली होती. तर मला ती गोष्ट आवडली नाही. मी त्याला बोलले की हे बघ, तू आध्यात्मिकतेचेच आहे, तू अशा गोष्टी नाही करायला पाहिजे. आणि मी राबवल्यामुळे मग तो परत गावी निघून गेला. आणि गावी निघून गेला त्यानंतर मी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, खूप केला, पण मला तो काही भेटलाच नाही. अजूनही नाही दिसला परत? नाही. त्यानंतर तो 40 आता अलीकडे 2 महिन्यापूर्वी मला भेटला. मला इतका आनंद. माझा वडेश्वरचा एक विद्यार्थी आहे सुरेश म्हणून, तर त्याने त्याचा नंबर घेतला आणि मला कळवलं की मॅडम, कारण माझे बरेचसे विद्यार्थी माझ्या संपर्कात आजही आहेत, फोन करून माझी विचारपूस करत असतात. तर तो म्हणला की बाई सदा भेटला मला. म्हटलं अरे तू नंबर घेतलास का? म्हणे हो नंबर घेतलाय. म्हटलं मग दे मला. मी त्याला लगेच फोन लावला. त्याला पण इतका आनंद झाला. तो म्हणला अहो मी तुम्हाला खूप शोधत होतो, पण तुमचा नंबरच मिळत नव्हता. मग त्यानंतर मला इतकी आतुरता होती की तो देऊळजवळ एलवंडे म्हणून आहे, तिथे राहतो. तिथे त्याला मी भेटायला गेले आणि तिथे गेल्यावर त्याची बायको, त्याचं लग्न झालं होतं, 2 मुली होत्या, 1 मुलगा होता. मला त्याचा परिवार बघून खूप आनंद झाला. बरोबर. हा. मग तुम्ही कायम भीमाशंकरला शिकवलं, त्याच शाळेत शिकवलं? नाही, वेगवेगळ्या ठिकाणी बदली. त्याच्यानंतर कुठच्या शाळेत होता तुम्ही? तिथून मग वडेश्वरला गेले होते, वडगाव मावळ. आणि ज्या वेळेला माझी बदली व्हायची तो त्याला मी माझ्याबरोबर घेऊन जात होते. बरं. मग त्या वडगाव मावळच्या शाळेतले काही अनुभव सांगाल? वडगाव मावळला पण काय झालं, एक विद्यार्थी पांडुरंग गौरी म्हणून होता. तर तो खेळत होता संध्याकाळचा शाळा सुटल्या. तोही ट्रायबलच? तो पण ट्रायबलच. बरं. आणि खेळत असताना तो पडला. बरं. असं साधारण दगडावर पडला. तो त्याच्या मेंदूला मार लागला. ओ. आता मार लागला. त्याला आमच्या इथे सेवाधाम म्हणून हॉस्पिटल होतं जवळ, तिथे पाठवलं. पण तिथे त्याला जास्त लागलेलं असल्यामुळे त्यांना उपचार नाही करता आले. तर ते मला म्हणले तळेगावला घेऊन जा. तळेगाव जवळच होतं. मग तळेगावला नेलं. तिथे नेल्यानंतर योगायोगाने माझ्या मैत्रिणीचा भाऊ म्हणजे शारदाचा आमचा दिलीप भोगे म्हणून डॉक्टर, ते तिथे होते. म्हणजे त्याला मी अरे तुरेच म्हणायची, मैत्रिणीचा भाऊ असल्यामुळे. मग त्याने इलाज केला आणि त्याने बघितलं की याचं आतमध्ये काहीतरी हे झालेलं आहे. मग तो म्हणला तुम्ही हर्डीकर हॉस्पिटलला न्या. तर मी म्हटलं आता मी कसं नेणार, एक तर संध्याकाळ होत आली होती. मग आणि योगायोगाने तो लायन्स क्लबचा मेंबर होता. मग त्याने लायन्स क्लबची गाडी मिळवून दिली. त्या गाडीने मी त्याला हर्डीकरला नेलं. तिथे तपासल्यावर त्यांनी सांगितलं की याच्या मेंदूत रक्तस्राव झालेला आहे. आणि ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. आणि माझ्यावर 2 शिक्षकांना मी घेऊन गेले होते. पैसे मी इतकी घाईत निघाली. फक्त त्या शिक्षकांना मी येताना म्हटलं की थोडेफार 5-10 हजार घेऊन या तुम्ही, आता हॉस्पिटलमध्ये न्यायचं तर. आणि मग तिथे गेल्यानंतर त्याचे आईवडील वगैरे मी स्वतः रिस्क घेतली, सही करून दिली की याचं ऑपरेशन करा. आणि त्याचं ऑपरेशन झालं 1:30 वाजता रात्री. आणि मग नंतर सकाळी मग एका शिक्षकाला पाठवलं की त्याच्या आईवडिलांना. ऑपरेशन यशस्वी झालं? यशस्वी झाला. मुलगा काय करतो आता तो मस्त जॉब वगैरे करतो. आणि त्याचे आईवडील आले, त्यांनी अक्षरशः माझ्या पायावर लोटांगण घातलं की तुमच्यामुळे आमचा हा मुलगा वाचला, आजपासून हा मुलगा तुमचा झाला. म्हटलं नाही हो, असं कुठे असतं का? त्या शाळेत तुम्ही किती वर्ष होता? वडेश्वरला 6 वर्ष होते. बरं. हे सगळ्यात जास्ती काळ तुम्ही तिकडे त्या शाळेत घालवला का? तिथे घालवलं. त्यानंतर वरवडा म्हणून तिकडे 8 वर्ष होते. वरवडा कुठे आलं? मुंबई गुजरात हायवे. मुंबई गुजरात हायवेवर आहे. बरं. अच्छा. आणि मग तिथल्या काही सांगाल का? हो, तिथे पण म्हणजे कसं होतं की सगळा आदिवासी भाग होता पूर्ण, त्याला सरी म्हणून. आणि तिथे काय करायचे, मी नवीनच गेले होते आणि ते म्हणले की लग्नाला मुलींच्या पालकांनी कोणीतरी बोलवलं. म्हटलं ठीक आहे येते, आता आपण नाही तर म्हणू शकत नाही. गेले आणि तिथे पद्धत कशी की हळदीचा प्रोग्राम ज्या वेळेला असेल ना त्यावेळेला येणाऱ्या प्रत्येकाला ड्रिंक द्यायचे ते. तर मला पण विचारलं मॅडम काय देणार ड्रिंक. मी जरा सरप्राईज झाले. असं का विचारतायत.
कारण असा अनुभव मला यापूर्वी कधीच नव्हता. बरं. मग म्हटलं नाही मी नाही घेत म्हटलं. तर म्हणे नाही काहीतरी घ्यावंच लागेल. मग मी ते मिरिंडा वगैरे ते घेतलं हां. कारण त्यांच्या समाधानासाठी. हो हो. पण त्यांच्याकडची ती पद्धत असेल ना. पद्धत होती. की बाबा कारण तिथे आलेल्याला- कसं आहे एक वेळेस जेवण नाही दिलं तरी चालेल बरं. पण ड्रिंक नाही दिलं तर लोक नाराज व्हायचे. बरं. ओके. हां. असतं काही लोकांकडे असं असतं आणि हो. ट्रायबल लोकांमध्ये खरं असतं. असतं हम्म. त्यांच्यामध्ये ती हो पद्धत हो हो होती. हो हो हां. हो. आणि असंच काही आणखी त्याच्या पुढे कुठच्या शाळेत होता तुम्ही? नाही तिथलाच परत एक अनुभव सांगते. हां. तिथे काय झालं म्हणजे मुलींना जेवण वगैरे शाळेतच मिळायचं. बरं. मग मुलींनी खरकट असं कंपाऊंडच्या पलीकडे टाकलं असेल 1-2-3 हां हां हां. आणि ते खरकट गाईच्या खाण्यात आलं. बरं. गाईने खाल्लं बरं. आणि त्याचा परिणाम काय झाला की गाईचं पोट फुगलं बरं. आणि तिथे प्लॅस्टिक वगैरे असतो कदाचित प्लॅस्टिक पण खाण्यात हां आलं. हां. प्लॅस्टिक पण हां, खाल्लं हां. आणि ती गाय मेली. बरं. आता गाय मेल्यानंतर ज्यांची गाय होती हम्म. त्या माझ्याकडे आणि तिथल्या बायका म्हणजे ड्रिंक पण घ्यायच्या. बरं. सकाळी सकाळी दारू पिणं वगैरे चालू असायचं. त्या एकदम माझ्याशी भांडायला आल्या. बरं. त्या म्हणल्या आमची गाय तरी मेली. मला कळेच ना गाय तरी म्हणजे कोणाला म्हणताय. हां हां. मग सारखं सारखं बोलल्यावर मला लक्षात आलं की ते गाय मेली. हां हां. हा तर मग म्हणे काय म्हटलं पण माझा काहीच दोष नाही ना त्याच्यामध्ये तुम्ही मला का बोलताय. तर नाही तुमच्या मुलींनी टाकलं. हो पण आम्ही मुलांना सांगतो पण आता एका दुसऱ्या मुलाकडनं चूक होतेच. नाही म्हटलं तरी काही काही मुली खोडकर पण असतात किंवा हो, हो. मुद्दामही टाकलं असेल असं झालं. आता आम्हाला तरी काय कल्पना की ती गाय खाईल आणि गाय मरेल. मग त्या मला असं खूप बोलायला लागल्या. हां. शिव्या पण त्यांच्या भाषेत द्यायला लागल्या. बरं. पण आता मी काही ते माइंड केलं नाही कारण कसं असतं ज्या वेळेला त्यांच्या दृष्टीने आपण गुन्हेगार असतो जास्त वाद घालण्यात अर्थ नसतो. हो, हो. म्हणून मग मी काही बोलले नाही आणि त्यांना समजावून सांगितलं. समजावून सांगितल्यावर मग त्यांना ते पटलं आणि मला परत गेले. म्हणजे अशा रीतीने मी त्यांना परतवलं लावलं समजावून सांगून. बरं. म्हणजे तसं दुसऱ्या कोणाची मदत नाही घ्यावी लागली तुम्हाला? नाही नाही मी नाही मी माझ्या पद्धतीने समजावून सांगितलं. बरं. तसंच एकदा खूप पण छान. हां आणि एकदा आमचा 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम होता. त्यावेळेला एक विद्यार्थी माझा लाला हिमाडे म्हणून तो आता हवालदार आहे. बरं. तर तो तिथे कार्यक्रमाला आला. त्याला कळलं की मॅडम इथे आहे हम्म. आणि त्याने म्हणजे आमची सभा चाललेली होती. गावकरी सगळे बसलेले होते. मी स्टेजवर होते. त्याने येऊन डायरेक्ट माझं लोटांगण स्टेजवरच घातलं. बरं. सगळे लोक सरप्राईज झाले हो. की हा कोण आहे. पांढरे शुभ्र कपडे वगैरे छान एकदम इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी उंच पुरा छान. मग त्यांना असं वाटलं कोण. मग एक जणांना विचारलं बाई कोण आहे हा. म्हटलं माझा विद्यार्थी. तो हवालदार झालाय म्हटलं आता. हां, आणि हां. त्याने माझा नमस्कार केला. तर अरे वा. माझा विद्यार्थी असल्यामुळे नमस्कार करणं साहजिक हो, असेल. हो, हो. त्याने प्रेमाने केला. त्याला खूप आनंद झाला की बाई भेटल्या. हो. खूप आनंद झाला आणि मला पण खूप अभिमान वाटला की माझा विद्यार्थी एवढा मोठा आहे हो. झालाय आणि तो मला भेटायला येतोय याचा मला खूप कौतुक वाटलं. आदिवासींपैकी एक मुलगा एवढा छान शिकला आणि पुढे जाऊन हवालदार झाला. हे पण कौतुकास्पद गोष्ट आहे ना. खूप 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 हां, कारण ते लोक एवढं शिकतात असं फारसं ऐकलेलं नाहीये. हम्म. हो की नाही? हो. तिथून मग कुठच्या शाळेत गेला तुम्ही? तिथून वरवड्यावर मी परत कर्जतला आलेले. कर्जतला. बरं. कर्जतला कुठची शाळा? कर्जतला भालीवडी म्हणून शाळा होती. बरं. भालीवडी म्हणून शाळा. प्रॉपर कर्जतमध्ये का कसं? नाही कर्जत पासून लांब 18 किलोमीटरवर होती. बरं. मग तुम्ही तिकडे राहत होता का कर्जत? नाही नाही आमच्या कुठल्याही शाळेत गेलं तर राहणं मला तरी कंपल्सरी असायचं. बरं. म्हणजे राहावंच लागायचं तिथे. बरं. प्रिन्सिपल म्हणून का रेक्टर म्हणून? नाही प्रिन्सिपल रेक्टर माझ्या अंडर 2 रेक्टर होते. एक लेडीज आणि जेंट्स. जेंट्स रेक्टर जे होते ते मुलांना जेवण व्यवस्था त्यांचा नाश्ता पाणी बघायचे आणि लेडीज जी होती ती त्यांची हजेरी घ्यायची. मुलींच्या बाबतीत त्यांची MCची नोंद वगैरे ठेवणं. सकाळ संध्याकाळ त्यांची हजेरी घेणं. त्यांना घरी सोडणं. घरून आल्यावर परत रजिस्टरला सही घेणं. हे कामं त्या रेक्टरचे होते. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातला एखाद दुसरा अनुभव सांगू का? हो. वैयक्तिक कसं झालं एकदा मी पुण्याला गेले. माझ्या बहिणीच्या वीडबँकडे गेले तर मला स्वरयंत्रावर गाठ आलेली होती. बरं. हां म्हणजे अशी दिसायची फुगलेली लिंबासारखी. बरं. तर त्या मला म्हणल्या तू अगं तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाहीस. म्हटलं नाही हो वेळच मिळत नाही. नाही असं करू नको. मग त्या स्वतः त्यांनी गाडी काढली आणि मला घेऊन गेल्या हॉस्पिटलमध्ये. बरं. आणि तिथे डॉक्टर यांना दाखवलं. बरं. तर ते म्हणले की तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. बरं.
आणि मग मी आमच्या एक दिवस शाळेत जाऊन आले, म्हणजे ऑफिसला जाऊन आले साहेबांची परवानगी घ्यायला. आणि योगायोगाने माझी 1 महिन्याची लीव मंजूर झालेली होती. बरं. तर सरांना मी म्हटलं की मला आता असं ऑपरेशन करावं लागतंय, मला रजा तेवढी द्या. दुसऱ्या दिवशी आले, ॲडमिट झाले, लगेच ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर ती गाठ पुन्हा बायोप्सीला पाठवली. बरं. हा, मग बायोप्सीला पाठवल्यानंतर लक्षात आलं की ती कॅन्सरची. ओ ओ थायरॉइडची नव्हती खरं. थायरॉइडचा कॅन्सर ओ हो मला झालं. बरं बरं बरं. आणि माझ्या घरातले मला कोणीच सांगत नव्हते. बरं, सगळं माहिती होतं सगळ्यांना. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं. बरं. मला पेशंट म्हणून मला नव्हतं सांगितलं. मग मी आमच्या ताईला विचारलं की काय तुम्ही बाजूला बोलताय, मला सांगा. तर तिने मला सांगितलं की असं असं झालं. म्हटलं मला काहीच वाटणार नाही. आणि लगेच पुढच्या गुरुवारी याचं झालं, अर्ध्या भागाचं. आधी हे झालं होतं, मग हे झालं. कारण कसं डॉक्टरांचा समज असा होता की ती स्प्रेड झाली असेल, बी पॉझिटिव्ह होऊ शकते, म्हणजे पसरला असेल तो. किती साली? 1993 खूप वर्ष झाली. पण डॉक्टर एवढं मला अगदी ठणकावून म्हणले की हा कॅन्सर असा आहे की याच्याने तू मरणार नाहीस. बरं. हा, ते म्हणले की देवाने जर मला सांगितलं तुला कॅन्सरने मरण येणार आहे तर कुठला कॅन्सर पाहिजे, तर मी हा मागेल तुमचा, की याच्याने माणूस मरत नाही. कारण 33-34 वर्ष झाले, आजही मी ठणठणीत आहे. फरक एवढाच आहे की त्या ऑपरेशन आधी मी गाणं छान म्हणत होते, माझ्या आवाजात गोडवा होता आणि तो गोडवा माझा गेला, आता आवाज माझा खरखरीत झाला. पण ताल सुरला आज पण आहे माझ्या. तुमची तब्येत ठणठणीत हे पण खूप आहे ना, त्यामुळे तालसूर वगैरे आपण बाजूला ठेवलं तर थोडा वेळ तरी ऐकायला हरकत नाहीये. त्यानंतर मग एकदा पडले मी. बरं. म्हणजे कपडे वाळत पडले तर ते गुडघ्यात बहुतेक हाडांना चुरा झाला असावा काहीतरी. आणि मला मग ते चालायला खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे एवढा त्रास व्हायला लागला की थोडंसं चालत गेलं की मी बसायला जागा शोधायची. आणि मग ते डॉक्टरांना दाखवल्यावर ते म्हणले की तुम्हाला गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल. दोन्ही गुडघ्याचं. मग मी ऑपरेशन पण केलं. ऑपरेशन केल्यानंतर मग थोडी मी बरी झाले, चालायला लागले वगैरे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा झालं, पुन्हा पडले होते. उजव्या असंच रस्त्यावर जरा खडीसारखं होतं, ठेस लागली, पडली. मग तेव्हा पण मी जवळजवळ 1.5 वर्ष ते अंगावर काढले. म्हणजे अनेक जण तू यांनी सांगितलं तिकडे जा, त्यांनी सांगितलं तिकडे जा, भरपूर डॉक्टर केले, 70-80 हजार खर्चही केले, पण मला फरक नाही पडला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घरात करायला कोणीच नव्हतं, मी एकटीच राहते. मग म्हटलं आपल्याला ग्लासभर पाणी द्यायला जर कोणी नाही, मी हे किती दिवस असं काढणार. अक्षरशः काठी घेऊन चालत होते. मग काय केलं का परत ऑपरेशन केलं. बरं. आणि त्या ऑपरेशन नंतर मात्र मी व्यवस्थित. आता व्यवस्थित आहे. बरं, आता काही प्रॉब्लेम नाही. आता काही प्रॉब्लेम. अरे वा. आता तुम्ही काय करता? आता मी रिटायरमेंट नंतर आता म्हणायला घरीच आहे, पण मी सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप भाग घेते. बरं. आणि मुख्य म्हणजे माझी डान्सची जी ॲम्बिशन होती, आवड होती मला की आपण करायचं, ते मी रिटायरमेंट नंतर करायला लागले. अरे वा. आणि हळूहळू इतकं चांगलं करायला लागलंय की सगळ्या महिला मला खूप ॲप्रिशिएट करतात आणि विचारतात की तुम्ही कुठे शिकले हो. म्हटलं बाई शिकले नाही, माझं मीच करते. कुठे शिकायला गेले नाही, काही नाही, माझं मी बघूनच करते. आता तुम्ही कार्यक्रम करता? खूप ठिकाणी करते. माझं अमृता देवगावकर म्हणून चंद्रकांत दादा पाटलांची एक संस्था आहे, त्यांनी फॅशन शो ठेवला होता आणि त्याच्यानंतर डान्स. त्यावेळेला मी केला होता. त्या 45 महिला होत्या. त्या 45 महिलांमध्ये माझा फर्स्ट नंबर आला. त्याच्यानंतर आमच्या परत सिनियर सिटीजनचा होता, सारिका साने म्हणून कार्यकर्ते, त्यांनी पण ठेवलं होतं, तिथे पण डान्स केला. तिथे पण मला फर्स्ट प्राइज मिळाला आणि 500 रुपयाची 2 बक्षिसं मिळाली पण मिळाली. आणि असे अनेक म्हणजे महिलांचे जे कार्यक्रम असतात किंवा महिला दिनाचे असतात त्यावेळेला खूप जणांचे केले. आता सुरुवातीला मी महिला दिनाच्या वेळेला शांताबाईचा डान्स केला होता. तर ते म्हणजे माझ्या परिसरातल्या बायका मला तेव्हापासून शांताबाई म्हणायला लागल्या. टोपण नाव दिलं तुम्हाला? टोपण नाव दिलं. आणि त्यातली एक म्हणायला लागली, बाई किती चांगली का. म्हटलं का हो, काय झालं. तर नाही तुम्हाला मी शांताबाई म्हणताय पण तुम्हाला राग नाही येत बाई. म्हटलं राग काय यायचं, त्यात तुम्ही कौतुक करताय. राग काय मला, तुम्ही काय म्हणा मला. उत्तम डान्स केल्यामुळे त्या गाण्यावर केलं त्यामुळे ते नाव पडलं. तुम्ही मला शांताबाई म्हणताय. आणि मग त्यानंतर वेगवेगळा अश्विनी आहे ना, किंवा त्याच्यानंतर परत चंद्रा,
चंद्रा गाण्यावर माझे खूप डान्स झाले आणि अलीकडे मी चंद्रा म्हणून प्रसिद्ध आहे. बरोबर. चंद्रा म्हणजे तो पण नावं भरपूर आहेत तुम्हाला. भरपूर आहे आणि बरं. त्याचा मला अभिमान आहे. म्हणजे जसं लहानपणी आपले प्रश्नच नाही. वेगवेगळे नाव ह्या वयात तुम्ही डान्स करता आणि प्रसिद्धी मिळतीये. खूप बक्षिसं मिळाली मला, ट्रॉफी मिळाली, सर्टिफिकेट मिळाले. आता इतर इतर वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस असतात आणि ते मिळतात. सगळ्यांना माहिती की ही आली आता, हिने भाग घेतला म्हणजे हिला काहीतरी मिळणारच. होम मिनिस्टरचे पण जे कार्यक्रम होतात त्यात पण मला नेहमी पैठण्या मिळाल्या 4 आणि बक्षिसं पण मिळत असतात. अरे वा, अरे वा, खूपच म्हणजे आगळं वेगळं आयुष्य आहे तुमचं. हो आणि कॉलेजला पण असताना मी खूप ऍक्टिव्ह होते. म्हणजे नाटकात काम केलेलं आहे, गाणी म्हणायची. त्यावेळेला माझा आवाज छान होता. माझं हे मी तर गोळी आडाणी टाकून ठसकेबाज गाणं म्हणायची, ते खूप सुंदर म्हणायची. त्याला मला वन्स मोर मिळायचा. बरं. आणि कॉलेजला असताना मी लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बिनविरोध निवडून पण आले होते. अरे वा, हा अरे वा. आणि त्यावेळेला मला म्हणजे BA ला असताना आदर्श आयडियल स्टुडंट म्हणून बक्षीस पण मिळालं होतं. अरे वा. त्यावेळेला कलेक्टर होते दैठणकर साहेब, त्यांच्या हातून मला ते बक्षीस मिळाले होते. आणि सगळे विद्यार्थी माझं खूप कौतुक करायचे. माझ्या ज्या मैत्रिणी आहे आता त्या पण मला अजूनही म्हणतात, काय ग हिरोईन, काय चाललंय तुझं? म्हणजे वा वा, तुला हे मिळालं बक्षीस, सारखं बक्षीस मिळवत असते. म्हटलं अगं परमेश्वराची कृपा, परमेश्वराच्या कृपेने मला मिळतं आणि तुमचे सगळ्यांचे शुभ आशीर्वाद, शुभेच्छा आहेत माझ्या पाठीशी. म्हणून मला हे असे सगळं तुमचे अनुभव ऐकायला खूप आवडेल, पण आता थोडा वेळ कमी पडतोय आपल्याला, तर आपल्याला इथे थोडंसं थांबावं लागेल. त्यापूर्वी केअर फाउंडेशन तर्फे तुम्हाला एक रोप देते. हे जांभळाचं रोप आहे. थँक्यू. घरी छान लावा, थँक्यू. त्यामध्ये जाऊन छान फळं येतील. ओके, थँक्यू थँक्यू. आणि जांभळाचं रोप हे आहे, हे औषधी आहे खरं. हो, जांभूळ औषधी आहे. हो, डायबिटीस येस, डायबिटीस नक्की फळ आणि लावा. बी पण उपयोगी. येस. केअर फाउंडेशन हे मयूर ह्यांचं आहे. ओके. त्यांना एन्व्हायरमेंटची खूप आवड आहे आणि हा NGO जो आहे त्याच्यावरती ते खूप काम करतात. ओके. आणि सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा यांच्याकडून तुम्हाला एक छोटंसं टोकन थँक्यू. घरी ठेवा, छान आवडेल तुम्हाला. लॉट ऑफ थँक्स. ओके, थँक्यू. थँक्यू. ही आमची मुलाखत जरूर जरूर बघा. अगदी अनोखी अनुभव आहेत त्यांचे. त्याशिवाय अगोदरच्या ज्या मुलाखती झालेल्या आहेत, उदाहरणार्थ सौ देशपांडे, त्यांचे पण शाळेतले अनुभव वेगवेगळे आहेत आणि अनोखे आहेत. ह्या पुढे होतील त्या मुलाखतीही बघाच बघा. सगळ्या मुलाखती बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कमेंट जरूर कमेंट बॉक्समध्ये घाला. तुमचे कमेंट खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या पुढच्या मुलाखतीपर्यंत सध्यापुरतं धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.